आज आपण बनवतोय पोह्यांचा हलका फुलका चटपटीत आणि कुरकुरीत नाश्ता. बनवायला एकदम सोप्पा आहे, झटपट बनतो आणि अगदी घरच्या उपलब्ध साहित्यातच तयार होतात. तर ही झटपट आणि सोपी रेसिपी नक्की ट्राय करा. मुलांना तर हे खूपच आवडणार आहे. मग ही रेसिपी कशी बनवायची ते बघूया काही सिक्रेट टिप्ससह. नमस्कार, मी अयोध्या. माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला या मजेदार रेसिपीला सुरुवात करूया. पोह्यांचा हा हलका फुलका नाश्ता बनवण्यासाठी इथे मी 1.5 कप पोहे घेतलेत. रोज कांदे पोहे बनवण्यासाठी जे पोहे आपण वापरतो तेच घेतलेत. बारीक पोहे पण इथे वापरू शकता. पहिल्यांदा आपल्याला पोहे पाण्यात भिजवायचे, तर इथे मी 1.5 कप पोह्यांसाठी 1 कप पाणी घातलं. पोह्यांमध्ये पाणी घालून झाल्यावर यावर झाकण ठेवायचं आणि 5 मिनिट पाण्यात असंच राहू द्यायचं. 5 मिनिटांनंतर तुम्ही इथे बघू शकता पोहे इथे आपले छान भिजले आहेत, पण याच्यामध्ये एक्स्ट्राचं पाणी दिसतंय. तर आता काय करायचं, हे पाणी आपल्याला काढून घ्यायचंय. तर यातलं पाणी काढण्यासाठी इथे मी एका भांड्यावर चाळणी ठेवली आहे. हाताने पण तुम्ही पिळून यातलं पाणी काढून घेऊ शकता. तर इथे मी या चाळणीवर हे पोहे नंतर हाताने किंवा चमच्याने अशा प्रकारे दाबत यातलं पाणी काढून घ्यायचं. यात पाणी अजिबात राहायला नको. असं दाबून व्यवस्थित पाणी काढून घेतलं. पाणी काढल्यानंतर हे पोहे फुगतात, त्यामुळे इथे काय करायचं, चाळणीवर याला 10 मिनिटांसाठी असंच ठेवायचं. तर टोटल 15 मिनिट हे पोहे भिजण्यासाठी लागतील. 10 मिनिटांनंतर बघा पोहे थोडे फुललेत, पाणी यामध्ये अजिबात राहिलेलं नाही आणि हे पोहे एकदम सॉफ्ट झालेत. पोह्याने यातलं सर्व पाणी ॲब्झॉर्ब केलं. तर इथे मस्त असे पोहे आपले भिजले. तर आता काय करायचंय, परत एकदा हे पोहे आपल्याला मिक्सिंग बाउलमध्ये काढून घ्यायचे. यानंतर आता हे पोहे व्यवस्थित आपल्याला मॅश करून घ्यायचे. पीठ जसं आपण मळतो ना तसंच याला मळत राहायचंय. मस्त हाताने याला मॅश करून घेऊ. तर बघा पोहे इथे एकदम नरम झालेत, त्यामुळे इझिली मॅश होतात आणि याचा इझिली गोळा पण तयार होईल. 2 ते 3 मिनिट पोहे चांगले मॅश करून घेतले. पोहे मॅश झाले. आता यात 2 उकडलेले बटाटे घालूया. बटाटे उकडून असे मॅश करून घेतलेत. आता बटाटे यात घालून झाले की पोह्यांसोबत छान याला एकजीव करून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचंय. याचा छान असा गोळा बनला पाहिजे. तर इथे मी 1.5 कप पोह्यांसाठी 2 बटाटे वापरले. हे आता व्यवस्थित मिक्स झालं की यात बाकीचं साहित्य घालूया. इथे मी काही भाज्या कापून घेतल्या. तर भाज्यांमध्ये बारीक कापलेला कांदा पहिल्यांदा घातला. यानंतर किसलेलं गाजर घातलं. आता बारीक चिरलेली शिमला मिरची यामध्ये घालूया. आता एकदम बारीक कट केलेली हिरवी मिरची घातली. मिरचीचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करा. अर्ध्या लिंबाचा रस, भरपूर कापलेली कोथिंबीर घालायची. आवडीच्या अजून काही भाज्या तुम्ही यात घालू शकता. चवीनुसार यामध्ये आता मीठ घालायचंय. तर मसाल्यांमध्ये इथे 1 चमचा लाल तिखट, थोडीशी हळद, 1 चमचा धना पावडर, थोडासा गरम मसाला, नंतर जिरा पावडर घालून याला मिक्स करून घ्यायचंय. सर्व घातलेले मसाले व्यवस्थित मिक्स करत यात एकजीव करून घ्यायचे. तर हे सर्व व्यवस्थित मिक्स करून याचा आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे. या मिश्रणाला छान बाइंडिंग येण्यासाठी आणि तळताना हे तेलात फुटू नये म्हणून एक सिक्रेट इन्ग्रेडियंट आपण घालतोय, ते म्हणजे बेसन पीठ. इथे मी 4 चमचे बेसन पीठ यामध्ये घालतीये. बेसन पिठामुळे याला खूप छान अशी टेस्ट येते, त्यामुळे बेसन पीठ यात जरूर घाला. बेसन पीठ पण यात आपल्याला चांगलं आता मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता इथे लक्षात ठेवा, यात पाण्याचा आपल्याला बिलकुल वापर करायचा नाही. कांद्यामुळे याला ऑलरेडी पाणी सुटतं, छान यात मॉइश्चर तयार होतं. तर बघा छान मिक्स झालं. लगेच याचे आपल्याला कटलेट बनवून घ्यायचे. आता हाताला हलकंसं तेल लावून घ्यायचं, म्हणजे हाताला हे चिकटणार नाही. याला असं हाताने गोलाकार करायचं आणि हलकंसं दाबत अशा प्रकारे कटलेटचा शेप देऊन घ्यायचा. एक कटलेट आपलं बनवून तयार झालं. अशाच पद्धतीने बाकीचे पण कटलेट आपल्याला बनवून घ्यायचे. तुम्हाला ज्या आकारात आवडत असेल त्या आकारामध्ये हे कटलेट बनवून घ्या. मी यांना शॅलो फ्राय करणार आहे. तुम्हाला हवं असेल तर डीप फ्राय पण करू शकता किंवा एअर फ्राय पण करू शकता. सर्व कटलेट इथे बनवून तयार झाले. तुम्ही हवं असेल तर हार्ट शेपमध्ये पण कटलेट बनवू शकता. अजून 2 आकारामध्ये हे आपण बनवतोय. तर लहान मुलांना डब्यासाठी जर तुम्ही बनवत असाल तर अशा प्रकारच्या फिंगर्सच्या शेपमध्ये तुम्ही हे बनवू शकता. असे वेगळ्या आकारामध्ये जर मुलांना खायला दिले तर मुलांना ते खूप आवडतील. तर हे फिंगर्स आपले बनवून तयार झाले. नाहीतर तुम्ही याचे पोहा बॉल्स पण बनवू शकता. तर आता राहिलेलं मिश्रण आहे त्याचं पण मी तुम्हाला बनवून दाखवते.
नॉर्मल असं गोलाकार बनवून याला डीप फ्राय करा. लक्षात ठेवा, यात बेसन जरूर घाला. बेसन जर वापरलं नाही तर तळताना हे तेलात फुटू शकतात. बनवून हे असे तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता. जेव्हा खायचे असेल तेव्हा काढून तळू शकता. चला हे आता तळून घेऊ. तेल मी अगोदर गरम केलं होतं. कटलेट हे गरम तेलात सोडले. जर तेलाचं टेम्परेचर इथे कमी असेल तर हे तळाला चिकटले जातील. त्यामुळे तेल हे इथे चांगलं गरमच करून घ्या. यांना आता मीडियम फ्लेमवर सोनेरी लालसर रंग येईपर्यंत तळून घेऊ. जर तुम्ही यांना हाय फ्लेमवर तळलं तर वरतून हे पटकन कलर बदलतील, पण आतून मात्र कच्चेच राहतील. मीडियम फ्लेमवर उलटपलट करत तोपर्यंत तळा जोपर्यंत वरच्या बाजूने क्रिस्पी होतील. हलक्या हाताने यांना पलटा म्हणजे हे तुटणार नाहीत. थोड्याच वेळात बघा कलर याचा एकदम परफेक्ट आलाय. यापेक्षा जास्त यांना तळायचं नाही. याला आता काढून घेऊया. तेल नितळून जाण्यासाठी याला मी एका मोठ्या झाऱ्यामध्ये काढून घेतलंय. तर इथे मी हे पोह्याचे कटलेट तयार करून घेतले. मस्त असा सोनेरी रंग आला, एकदम परफेक्ट आणि क्रिस्पी असे हे तयार झाले. आता यानंतर राहिलेले दुसऱ्या शेपचे आणि पोहा बॉल्स पण आपल्याला तळण्यासाठी सोडायचे. तर तेल इथे मी कमीच यूज केलंय. हवं तर तुम्ही डीप फ्राय पण करू शकता. कटलेट तळले तसे हे पण मीडियम फ्लेमवर गोल्डन ब्राऊन आणि क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे. मध्ये मध्ये यांना तुम्ही उलटपलट करा. तर लहान मुलांसाठी बनवत असाल तर यामध्ये मिरचीचा वापर कमीत कमी करा. तर इथे पोहा फिंगर्स आणि पोहा बॉल्स पण तळून तयार झाले. मस्त याला रंग आला. आता याला काढून घेऊ. तर इथे आपला हलका फुलका चहासोबतचा नाश्ता तयार झाला. याला सर्व करूया. हे तुम्ही केचप किंवा हिरव्या चटणीसोबत गरमागरम सर्व करा. मस्त असे कटलेट आपले सर्व करून झाले. खूप छान याला कलर आलाय. खायला पण अप्रतिम लागतात. तर तोडून दाखवते. बघा, बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट आहेत. अशाच प्रकारे बनवलेले पोहे फिंगर्स आणि पोहा बॉल्स पण आपण सर्व करून घेऊया. लहान मुलांना जर टिफिनला तुम्ही असं काही दिलं तर टिफिन नक्कीच ते संपून येतील. मुलांना हे एवढे आवडतील. तर आता एक पोहा फिंगर्स तुम्हाला दाखवते. आवाज ऐका. हे छान असे मस्त कुरकुरीत झाले. तर ही पोह्याची नाश्ता रेसिपी जरूर ट्राय करा. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब